कहाणी पिठोरीची. आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत असे आणि त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी श्राद्ध असे. त्या दिवशी सकाळपासूनच त्याच्या सुनेचं पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवावयास बसण्याच्या वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई. असं झालं म्हणजे ब्राह्मण उपाशी जात. असं 6 वर्षे झालं. 7व्या वर्षीही असंच झालं. तेव्हा सासरा रागवला. मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं आणि तिला रानात हाकलून दिलं. पुढं जाता जाता ती एका अरण्यात गेली. तिथं तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई, कोणाची कोण? इथं येण्याचं कारण काय? आलीस तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला खाऊन टाकीन. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्याकरता मी इथं आले आहे. झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जीवावर उदार का झालीस? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली. ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून आहे. दरवर्षी मी श्रावणी अवसेच्या दिवशी बाळंत होई व मूल मरून जाई. त्याच दिवशी आमच्या घरी आमच्या आजी सासऱ्यांचं श्राद्ध असे. माझं असं झालं म्हणजे श्राद्धाला आलेले ब्राह्मण उपाशी जात. अशी माझी 6 बाळंतपणं झाली. 7व्या खेपेलाही तसंच झालं. तेव्हा मामांजींना माझा राग आला. ते म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे 7 वर्षे उपाशी राहिला, म्हणून तू घरातून चालती हो. असं म्हणून ते मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला हाकलून दिलं. असं म्हणून ती रडू लागली. तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई बाई, तू भिवू नकोस, घाबरू नकोस. अशीच थोडीशी पुढं जा. तिथं तुला एक शिवाचं लिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल. तिथं एका झाडावर बसून राहा. रात्री देवकन्या, नागकन्या, 7 अप्सरा बरोबर घेऊन तिथं पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असं विचारल्यानंतर मी आहे म्हणून म्हण, म्हणजे त्या तुला पाहतील. कोण कोठली म्हणून तुझी चौकशी करतील. तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग. ब्राह्मणाच्या सुनेनं बरं म्हटलं. तिथून उठली व पुढे गेली. तो एक बेलाचं झाड पाहिलं. तिथंच उभी राहिली. इकडं तिकडं पाहू लागली. तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं. तशी शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र झाली. तसे देवकन्या, नागकन्या, अप्सरांच्या स्वारासुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं. त्याचबरोबर ती खाली उतरली व मी आहे म्हणाली. तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं व आश्चर्य वाटलं. ही कोण, कुठली म्हणून चौकशी केली. तेव्हा हिनं सर्व हकीकत सांगितली. देवकन्या, नागकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हा अप्सरांनी ती मुलं दाखवली. पुढं त्यांनी तिच्या 7 मुलांना जिवंत केलं, त्यांना तिच्या हवाली केलं आणि पुढे तिला हे व्रत सांगितलं. 64 योगिनींची पूजा करायला तिला सांगितलं आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रगट करायला तिला सांगितलं. हे केलं म्हणजे मुलं बाळं दगावत नाहीत, सुखासमाधानानं राहतात. पुढं ती त्यांना नमस्कार करून निघाली आणि आपल्या गावी आली. लोकांनी तिला पाहिले. ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, भटजी भटजी, तुमची सून घरी येत आहे. त्याला खोटं वाटलं. अर्ध्या घटकानं पाहू लागला. तो मुलदृष्टीस पडू लागली. पाठीमागून सुनेला पाहिलं. तसा उठला, घरात गेला. मूठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले. हातपाय धुवून घरी आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिनं ती सारी सांगितली. पुढं सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसह ती सुखानं राहू लागली. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.